एक बाब अशी आहे की आता महायुती म्हणून आम्ही पुन्हा एकदा राज्यामध्ये आणि विशेष करून जिल्ह्यामध्ये भक्कमपणाने काम करण्याचं नक्की त्या ठिकाणी केलेलं आहे. जरूर या विषयाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांजवळ चर्चा करू आणि मग आम्ही एकत्रितपणाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करू. महायुती अधिक मजबूत कशी काम करेल असा माझ्या स्तरावरचा माझा प्रयत्न राहील. नाही, आत्ताच मी टी व्हीच्या माध्यमातून तटकरे साहेबांचं म्हणणं ऐकलं आणि ते सूचित केलं की मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन जाऊन हा तिढा नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल. आता हे वक्तव्यदान संदिग्ध निश्चित आहे आणि म्हणून त्यांनी सुनेत्राताईंचं वहिनींचं नाव घेणं ते विसरले. अर्थात ते पक्षाचे नेते आहेत त्याच्यामुळे ते आतापर्यंत निर्णय घेतात, पण ह्या सगळ्या गोष्टीकडे संदिग्धाने बघतो मी. आणि ही निवडणुकीपूर्वीची कमिटमेंट आहे आणि कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न केले. मी सोडून सगळ्यांनी प्रयत्न केले. आपण बघितलं की आमचे भरत शेठ असतील, महेंद्र थोरवे असतील किंवा राणेसाहेब असतील, या सगळ्यांनी जिगरीचे प्रयत्न केले आणि त्यांच्या मुलाला बिनविरोध निवडून दिलं. ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना शेवटच्या पाठी घ्यायला लागलं. मी तर माझ्या कन्याचा फॉर्म आदल्या दिवशी पाठी घेतला होता शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे. आणि म्हणून हे पालकमंत्र्याची जी शब्द आहे, कमिटमेंट आहे, त्याच्यासाठी ह्या दृष्टिकोनातून मी बघतो की कदाचित तटकरे साहेब बोलले याचा अर्थ असाच आहे की अजूनही संशयाला जागा आहे. पालकमंत्रीपदाच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे यांना घेऊन ते जाणार आहे मुख्यमंत्र्यांकडे. हो, असं त्यांच्या वक्तव्यात दिसलं, पण मला वाटतं ते शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री जाणार आहेत, पण सुनेत्राबाईंचं नाव घेतलं नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतच काय एकंदर चुकीचं आहे का की तटकरेंच कमिटमेंट दिली असं मला संशय नक्की येतो. म्हणून त्याचा निर्णय मला वाटते बरेचशाच्या माध्यमातून काय होतं आहे हे वेट अँड वॉच. प्रत्यक्षपणे आपण असं सांगता की पालकमंत्रीपद तटकरेंनी अडवून ठेवलं होतं. नक्की अडून ठेवलं होतं, कारण आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये जे तटकरे साहेबांचे वक्तव्य आलेले आहेत ते संशयास्पद निश्चित आहेत. म्हणून ह्या निवडणुकीचा फायदा घेऊन आपल्या मुलाला बिनविरोध देण्यासाठी हा प्रश्न शाब्दिक सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो पूर्तता करतील का या बाबतीमध्ये मला संशयच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.